मित्रांनो नमस्कार. पीएम किसान सन्मान निधीचा 19व्या हप्त्याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मात्र हा हप्ता रिलीज होण्यापूर्वी या योजनेमध्ये खूप मोठे बदल सरकारने केलेले आहेत आणि याच्यातून या बदलामुळे जवळपास 50% शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत किंवा बाहेर पडणार आहेत. या संदर्भातलं एक पत्रक सरकारकडून जारी करण्यात आलेलं आहे आणि जे काही लीडिंग न्यूज पोर्टल आहेत तर त्यांनी सुद्धा ह्या बातम्या छापलेल्या आहेत. तर पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे आणि या योजनेशी संबंधित जवळपास 12 कोटीहून अधिक शेतकरी आहेत. मात्र आता या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आलेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे आणि या योजनेचा लाभ आता फक्त जमीन असलेल्या मालकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र त्यातील पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकारने याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार जी आजोबा किंवा इतर सदस्य असतील आणि त्यांच्या नावावर जर जमीन नसेल, तर अशा कुटुंबातील त्या सदस्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. नव्या नियमानुसार काय बदल केलेले आहेत, तर पीएम किसान योजनेचा लाभ केवळ फक्त जमीन मालक असलेल्या शेतकऱ्यांनाच आता मिळणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. जमीन मालकीच्या कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी आवश्यक असणार आहे आणि याच्यातून जो अंदाज वर्तविला जात आहे, तर ग्रामीण भागात अनेकदा जमिनी ज्या असतात, तर त्या संयुक्त कुटुंबाच्या नावावर असतात. म्हणजे संयुक्त किंवा सामायिक क्षेत्राचा सातबारा असतो. अशा परिस्थितीत या नवीन नियमामुळे जवळपास 50% शेतकरी या योजनेतून बाहेर पडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच्यात होणारा जो काही गैरव्यवहार आहे किंवा गैरवापर आहे, तर हा रोखण्यासाठी हे बदल केल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. यासाठी बाधित शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर तुमच्या जमिनीच्या मालकीशी संबंधित सर्व कागदपत्र ही तुम्ही तयार ठेवली पाहिजे. जमीन दुसऱ्या सदस्याच्या नावावर असल्यास ती तुमच्या नावावर हस्तांतरित करा. म्हणजे सरकारने जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी विशेष हेल्प डेस्क स्थापन केलेले आहेत. तेथे संपर्क करून जमीन तुमच्या नावावर हस्तांतरित करा. याच्यासाठी घाई करण्याची काही गरज नाहीये. स्थानिक वर्तमानपत्रातून याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होणारच आहेत. आता नवीन नियमानुसार हे नियम सुलभ करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध करून देणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हा यामागचा उद्देश आहे आणि यासाठी लवकरच गाईडलाईन जारी होणार आहेत. तर त्या दृष्टीनं आपण तयार असावं ही कागदपत्र घेऊन. तुर्तास स्थानिक वर्तमानपत्राची किंवा अधिकृत प्लॅटफॉर्मची पडताळणी केल्याशिवाय कुणावरही अफवावर विश्वास ठेवू नये. तुर्तास धन्यवाद.